पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरी सोबतच या जातीभेदाच्या गुलामगिरीपासून देखील स्वातंत्र्य हवे आणि स्वातंत्र्यच नाही तर लोकशाही देखील हवी। नमस्कार गुरुजी। नमस्कार गुरुजी। वाह गुरुजी वाह। आंबेडकर गुरुजी, तुम्ही खूप हुशार आहात। अगदी बरोबर संधी साधून तुम्ही विद्यार्थ्याच्या नावासोबत स्वतःचे नाव कायम स्वरूपी जोडून टाकले। खरंच चांगली गोष्ट आहे। खरं सांगू, हे आधी मला सुचलं असतं तर कदाचित मी देखील हेच केलं असतं। आणि का नाही, कारण या जगात प्रत्येक शिक्षक आपल्या प्रामाणिक आणि मेहनती विद्यार्थ्यासोबत आपले नाव जोडू इच्छितो। पेंडसे गुरुजी, विद्यार्थी देखील आपल्या मुलासारखाच असतो। खरं तर भीमराव सोबत मी माझं नाव अजून एका प्रयोजनासाठी जोडलं आहे। अजून एक कारण? जसा सातारा आहे ना, तसाच संपूर्ण देश आहे। जसे इथले लोक भीमाला त्याच्या जातीमुळे त्रास देतात, त्याला वेगवेगळ्या अडचणीत आणतात, तसेच संपूर्ण देश करेल। लोक तर नावात देखील जात शोधून घेतात। त्यामुळे जेव्हा जगासमोर भीमराव आपले नाव भीमराव आंबेडकर सांगेल, लोकांना काहीच कळणार नाही। कमीत कमी या आडनावामुळे भीमाचा प्रवास थोडा सोपा तरी होईल। तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे, पण या समाजात नावा व्यतिरिक्त जातीची ओळख पटण्यासाठी खूप काही गोष्टी शोधतात। बरोबर आहे तुमचं, पण एक शिक्षक म्हणून माझ्या विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी मी प्रयत्न करेनच, नक्कीच करेन। आणि आता येणारा काळच ठरवेल की या भीमरावाचं पुढे काय होईल। तुम्हाला खूप मोठा आजार झालाय आणि जर हा इलाज वेळेवर नाही झाला तर तुम्ही तुमचा जीव गमावू शकता। आणि ह्याचा इलाज फक्त मुंबईला होऊ शकतो आणि ह्या इलाजासाठी फार खर्च होऊ शकतो। आज रातच्याला म्या बोलते, नाही नग, आता लगेच नग, आता कुठे हे कामावर जायला लागलेत, म्या नंतरच ह्यांना सांगेन। पण नाही, आजार बळावला तर जास्तीच पैक लागतील। नाही नाही, आता सांगायला लागल। मस्करीत बोलून टाकेन। काय बोलून टाकशील आई? ते काय नाही, असंच मी आपलं बडबडत होते। आई, हा, बडबडत होतीस? नक्की काय बडबडत होतीस? अरे म्हणलं ना काय नाही ते। आता समध्या गोष्टी तुला सांगू का? आई नाही सांगणार। ठीक आहे आई, तुला जर सांगायचं नसेल तर नका सांगू, पर आमस्ती तुला एक गोष्ट सांगायची। काय? हा, आजपासून भीमरावचं नाव बदललंय। म्हणजे? अरे आनंद, नाव नाही बदललंय आई, आडनाव बदललंय। वय अरे नीट सांगा की, काही समजच ना। आई, ते आंबेडकर गुरुजी आहेत ना, हा, त्यांनी त्यांचं आडनाव मला दिलं। म्हणजे नावाच्या मागे लागतं ना ते। बाबांच्या नावाच्या मागे कसं सकपाळ लागतं, वय तसंच आजपासून माझ्या नावाच्या मागे आंबेडकर लागणार। खरंच? आणि गुरुजी म्हणले, यामुळे तू भरपूर अडचणीपासून वाचशील। म्हणजे आजपासून तू भीमराव नाही, भीमराव आंबेडकर झालास? होय। भीम, ह्यांना हे पण नको सांगू की त्यांनी काय सांगितलंय। गुरुजी म्हणले, तुझ्यासारख्या विद्यार्थ्यासंग माझं नाव जोडल्याचा मला खूप अभिमान आहे।
भीमराव आंबेडकर. भीमा, यो गुरुजींचा मोठेपणा आहे, हे तू कवाच विसरू नग. चला हात पाय धुवून जेवायला बसा, मग पाहिजे तर खेळा जावा. आणि बाबा आल्यावर त्यासनी बी सांगा, बाबा लय खुश होतील. वय आई, आता मला लय भूक लागली. पण हे लोक इंग्रजांशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टीचा द्वेष करतात. जर त्यांना माहिती पडलं असतं की तुम्ही इंग्रज सरकारमध्ये सुभेदार राहिलेले आहात, तर त्यांनी तुम्हाला इथं राहू दिलं नसतं. माझं काही चुकलं तर नव्हतं, आणि त्यासनी जर माझा भूतकाळ कळला तर ते माझा राग करतील. पण म्या तर फक्त एका सैनिकाचा धर्म पाळलाय. मग सैनिकाचा धर्म काय असतो या? आजपत्र माझ्या मनात हे असले विचार कवाच नाही आले. पण आज एकाएकी त्या लोकांची भेट झाली आणि का कुणाच ठाऊक तेव्हापासनं मनच लागणं झालंय, काही ठीक वाटणं झालंय. कालपतूर मला ज्या नोकरीचा अभिमान वाटत होता, आज त्यावरच प्रश्न उठलाय. कळना झालंय की माझ्या आयुष्यातले जुने दिवस कुठल्या रूपात आठवावं. बाबा 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 बाबा, तुम्हासनी ठावाय आज शाळेत अर्ज भरताना काय झालं? काय झालं? आंबेडकर गुरुजींनी त्यांचं आडनाव माझ्या नावासंग जोडलं आणि आजपासून माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे आणि दादाचं बाळाराम आंबेडकर आहे आणि ह्याचं आनंदराव आंबेडकर आहे. काय? होय बाबा, आणि गुरुजी म्हणले ह्यामुळे तू भरपूर अडचणीतनं वाचशील. हा ठीक आहे. बाबा, काय झालं? तुम्हासनी आवडलं नाही? जर तुम्हासनी हे आडनाव आवडलं नसेल तर मी तसं गुरुजीसने सांगतो की मी हे आडनाव नाही घेऊ शकत. नाही बाळा, अशी काही गोष्ट नाही. आडनाव चांगलं वाटतंय. मग काय झालं बाबा? तुम्ही खुश का नाही झालात? तुम्ही समधी जाऊन खेळा, आपण नंतर बोलू. जा बाळा. बाबा, काहीतरी झालंय, तुम्ही सांगत नाही आहात. आणि घरला जायचं सोडून इथं का बसलाय? काय नाही बाळा. तिकडे आईला काही विचारलं तर ती बी काही सांगत नाही. इकडे तुम्हासनी काही विचारलं तर तुम्ही बी सांगत नाही. अशी काही गोष्ट नाहीये बाळा. मग कसं आहे बाबा, सांगा की. मगापासून विचार करतोय, इंग्रज सैन्यात नोकरी करून म्या काही चूक तर नाही केली. असं का बाबा? या वेळेला समदा देश इंग्रजांच्या विरोधात आहे. जर म्या त्यासनी सांगितलं असतं की मी त्यांच्यावर काम केलंय तर देशातली लोक माझ्या विरोधात गेली असती. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यासाठी लढून म्या काही चूक तर नाही केली. बाबा, तुमच्यावर कुटुंबाला सांभाळायची जबाबदारी होती आणि ती तुम्ही चांगलीच निभावली. नाहीतर मग समाज जे तुम्हाला सांगल तेच तुम्हाला करावं लागलं असतं. तुम्ही तुमच्या आयुष्यात कुणावर अन्याय तर नाही केला ना? आठवा, ज्योतिबा फुले तुम्हासनी काय म्हणायचे? जर तुमचा हेतू चांगला असेल तर काय बी चुकीचं नाही. काळजी करू नका, तुम्ही फक्त तुमचं धर्म पाळताय. भीम,
आता मोठा झालास तू, किती सहज मला पटवून दिलंस रे. आता मला जरा कुठं हलकं वाटतंय. तरी बी मी विचार करतोय, मला कधी संधी मिळाली की जे लोक वंदे मातरमची लढाई लढतायत त्यांच्यासाठी काहीतरी मोठं काम करीन. तेवढं मला बी कळते की हा देश इंग्रजांचा नाही, मग हा देश कुणाचा आहे बाबा? आपल्या भारतीयांचा आहे. जर ह्यो देश आपला आहे तर मग आमसने शिकू का देत नाही? आपण समद्या हिरीतलं पाणी का नाही काढू शकत? आपण समद्यांसंग बसून जेवू का नाही शकत? आपण समद्यांबरोबर उभं का राहू शकत नाही? नाही बाळा, ते लोक फक्त देशाला इंग्रजांपासून स्वतंत्र करायची लढाई लढतायत. बाबा, जेव्हा म्या मोठा होईन तेव्हा म्या देशाच्या स्वातंत्र्य संघ आपल्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी बी लढीन. सध्याला भीमराव आंबेडकर आपल्या भावांसंग खेळायला जातोय. बाबा, जेव्हा म्या मोठा होईन तेव्हा म्या देशाच्या स्वातंत्र्य संघ आपल्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी बी लढीन. हे आता माझा डाव आहे, माझा डाव. बरं, चल चल. अरे तू दगड टाक आणि विटी धर. चले, माझ्या दगडामुळे तर संपूर्ण गाव दचकून आहे. लागला बघ निशाणा. हा, तू जाम नाटकी आहेस बघ. तो तर मी आहेच, कारण त्यामुळे सगळे नीट राहतील. बरं बरं, चल खेळ आता. हा, ध्रुव, ध्रुव ध्रुव, ध्रुव ध्रुव, ध्रुव उठकी. ध्रुव उठ की. बाळदादा, मला वाटतं याला भोवळ आली आहे. ध्रुव ध्रुव उठकी. ध्रुव. बाळदादा, आनंददादा, आता ह्याला काय झालं? काय कळेन असं झालंय. आता तर चांगलं बोलत होता. मग अचानक काय झालं कळत नाही. ध्रुव उठकी. ध्रुव ध्रुव, ध्रुव. ध्रुव, बाळदादा, बहुतेक ह्याला वैद्यांकडे न्यावं लागल. जवळपास कोणीच नाही आहे आणि आपण याला शिवू बी नाही शकत. गावातल्या लोकांनी बोला पात्र याला काय झालं तर आपणच याला घेऊन जाऊया. बाळदादा, आपण ह्याला शिवलं आणि याच्या समाजाच्या लोकांनी ह्याचं बरं वाईट केलं तर? ह्याचा जीव जाण्यापरीस नंतर लोकांनी ह्याला शुद्ध केलेलं परवडलं. पण आपण ह्याला घेऊन कसं जायचं? अरे, शेठजीच्या पोराला घेऊन कुठे जात आहे? बघत नाहीस का? शिवलं त्याला. अपवित्र झालाय त्यो. चल, नंतर बघू त्यासनी. आता उशीर झालाय. चल चल. वैद्य बुवा, वैद्य बुवा, वैद्य बुवा, वैद्य बुवा. काय आहे? वैद्य बुवा घरात नाहीये. ऐका की, दुसरे कोणी वैद्य बुवा आहेत? इकडनं सरळ जा. डाव्या हाताला एक तलाव लागेल. तिथेच एक वैद्य राहतीये.
बाळदादा चल चला. चला, एवढं पैक तर आहे की हा महिना तरी निघून जाईल. उद्यापासून बाहेर जो चहा पितो तो चहा पिणं बी बंद करीन. अजून थोडे पैक वाचतील. एक महिना झाल्यावरच मी ह्यासनी माझ्या आजाराचं सांगीन. पर तो पतूर काय बी झालं तरी कोणालाच काय बी कळू देणार नाही. वैद्य काकू, काकू लवकर या ना. मी आलेच. हं, कोण आहात तुम्ही? म्या भीमराव. म्या बाळा हा आनंद आणि यो आमचा मैत्र ध्रुव. काय झाले आहे याला? आम्ही खेळत होतो, एकाएकी याला भोवळ आली आणि हा बेसुधून जमिनीवर पडला. तुम्ही काळजी करू नका, थोड्या वेळात शुद्धीवर येईल तो. पण वैद्य काकू, त्याला काय झालंय? या बसा. त्याच्या पोटात काहीच नसेल तर भोवळ येणारच ना. मला वाटतंय 2-3 दिवसांपासून त्याने काहीच खाल्लेलं नाहीये. अजब आहे, आमासने बोलला बी नाही की तो 2-3 दिवसापासून उपाशी आहे. वैद्य काकू, औषध? औषधाची काही गरज नाहीये. त्याला शुद्ध आली की त्याला काहीतरी खायला द्या. राम राम वैद्यबाई. वैद्यबाई, तुम्ही तर एकदम जादूच करून टाकले. अहो, तुमचं औषध खाऊन ना माझी लय वर्ष जुना आजार बरा झाला. आधी म्या लय जणांकडून उपचार करून घेतले बघा, पण समध्यांनी हार मानली. लोक उगाच म्हणत नाही की असा कुठलाच आजार नाही ज्याच्यावर तुमच्याकडे इलाज नाही. हा, आज म्या लय आनंदात आहे आणि त्याच आनंदात म्या तुम्हासनी हे लाडू घेऊन आलोय. घ्या, खावा. अहो, आनंद सगळ्यांमध्ये वाटा. हे लाडू या मुलांना सुद्धा द्या. अहो वैद्यबाई, हे काय बोलताय? अहो, हे त्या सकपाळची पोरं आहेत. म्या ओळखतो यासनी. म्या यासनी लाडू कसा काय देऊ शकतो? जर ह्यानी हे लाडू खाल्लात तर माझा आनंदच उरणार नाही ना. मग उचला ते लाडू आणि जा इथून. माझ्या मनात आलं असतं तर तुम्ही गेल्यानंतर सुद्धा हे लाडू मी मुलांना देऊ शकले असते. पण मी एक वैद्य आहे, तेव्हा मी तुम्हाला तपासून बघत होते. तुम्हाला अजून एक आजार झालाय. मला मला कसला आजार चढला? अस्पृश्यतेचा. भयंकर मानसिक आजार आहे तो, आणि याचा इलाज जगात कुठेच नाहीये. उचला ते लाडू आणि जा इथून. जा जा. बाळांनो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हं, नाही वैद्य काकू, आमासने या सामद्याची सवय आहे. चला. बाळदादा थांब. वैद्य काकू, माझ्या आईचं डोचकं सारखं दुखत असतं. लय दिवसापासून इलाज चालू आहे, पर काही गुणच येईना. तुम्ही काहीतरी औषध द्या की. भीम, आईला तपासायच्या आधी वैद्य काकू औषध कसं देतील? एक तिचं आईला इथं घेऊन येऊया आणि वैद्य काकूसनी दाखवूया. ही पोरं त्याच बाईची तर नसतील ना? तोंडवळ तर अगदी तशीच आहे. बहुतेक तिने तिच्या आजाराबाबत घरात कोणालाच सांगितलेलं नाहीये. नाही सांगितलं तर तिच्या जीवाला धोका आहे. मी याला याच्या आईबाबत विचारून सांगून टाकू का?